नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, आपण प्रश्न क्रमांक 36 मध्ये विचारलं होतं की लहान बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी किंवा डोळे मोठे दिसावेत म्हणून त्याच्या डोळ्यात काजळ किंवा सुरमा घालणं पूर्णपणे सुरक्षित आहे का? याचं अचूक उत्तर आहे नाही. अंधत्वाचा धोका असतो. आपल्या संस्कृतीत बाळ जन्माला आलं की त्याला नजर लागू नये म्हणून गालावर, कपाळावर आणि डोळ्यात मोठं काजळ ओढण्याची खूप जुनी परंपरा आहे. घरच्या मोठ्यांना वाटतं की यामुळं डोळे मोठे आणि सुंदर दिसतात. पण जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास केला असता एक डोळे उघडणारी माहिती समोर आली आहे. बाळाच्या डोळ्यात हौसेनं लावलेलं काजळ त्याच्या डोळ्यांची दृष्टी कायमची हिरावून घेऊ शकतं. यामागचे नेमके वैज्ञानिक धोके आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. श्रोते हो, डॉक्टरांच्या मते बाजारात मिळणाऱ्या किंवा अगदी घरात दिव्याच्या काजळीपासून बनवलेल्या काजळ आणि सुरम्यामध्ये शिसे म्हणजेच लीड आणि कार्बन ब्लॉक नावाचे अत्यंत विषारी रासायनिक घटक असतात. नवजात बाळाचे डोळे आणि तिथली त्वचा अत्यंत नाजूक असते. जेव्हा आपण रोज बाळाच्या डोळ्यात काजळ घालतो तेव्हा हे विषारी शिसे डोळ्यांमधील अश्रू नलिकांमधून थेट शोषले जातात आणि बाळाच्या रक्तात मिसळतात. विज्ञानात याला शिशाची बाधा म्हणजेच लीड पॉयझनिंग म्हणतात. हे विष रक्तावाटे बाळाच्या विकसित होणाऱ्या मेंदूला आणि किडनीला कायमस्वरूपी गंभीर हानी पोचवू शकतं. याचा दुसरा मोठा धोका म्हणजे जेव्हा आपण अस्वच्छ बोटांनी बाळाच्या डोळ्यात काजळ लावतो तेव्हा नखांचे ओरखाडे लागून डोळ्यांच्या काळ्या बाहुलीला म्हणजेच कॉर्नियाला जखम होऊ शकते. त्याला कॉर्नियल अल्सर असं देखील म्हणतात. तसेच काजळाचा हा चिकट आणि तेलकट थर बाळाच्या डोळ्यातील अत्यंत बारीक अश्रू नलिकांना म्हणजेच टिअर डक्ट्सला पूर्णपणे ब्लॉक म्हणजेच बंद करून टाकतो. नसा बंद झाल्यामुळे डोळ्यातून सतत पाणी वाहू लागतं. तिथं बॅक्टेरिया वाढतात आणि डोळ्यात भयंकर पू म्हणजे पस तयार होतो. वेळीच उपचार न मिळाल्यास या संसर्गामुळे बाळाला कायमचं अंधत्व येऊ शकतं. म्हणूनच काही नियम आपण कटाक्षाने पाळले पाहिजेत. पहिला नियम म्हणजे शून्य काजळ. बाळाला अजिबात काजळ लावायचं नाही. एक वेळ काजळाचा टिळा किंवा कपाळावर, गालावर किंवा पायाच्या तळव्यावर लावा, पण डोळ्यात चुकूनही काजळ, सुरमा, मध, गुलाब पाणी किंवा आईचं दूध घालू नका. दुसरा नियम म्हणजे सुरक्षित स्वच्छतेची पद्धत. बाळाचे डोळे चिकटले असतील तर ते बोटाने साफ करू नका. स्वच्छ उकळलेले पाणी थंड करून घ्या. त्यात मऊ सुती कापड भिजवा आणि डोळ्याच्या आतल्या बाजूकडून म्हणजेच नाकाकडून बाहेरच्या बाजूकडं हलक्या हाताने डोळे पुसून घ्या. दोन्ही डोळ्यांसाठी कापडाचा वेगळा भाग वापरा. आणि तिसरा नियम म्हणजे पू किंवा सूज असल्यास तातडीने मदत. जर बाळाचे डोळे लाल झाले असतील, सुजले असतील किंवा त्यातून पिवळा पू येत असेल तर घरगुती उपाय करत न बसता तात्काळ आपल्या आशाताई किंवा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेलेच ड्रॉप्स वापरा. श्रोते हो, आपल्या गावातील आशाताई आणि ANM ताई गृहभेटी दरम्यान प्रत्येक बाळंतिणीला काजळ न लावण्याचा आणि डोळे स्वच्छ ठेवण्याचा हाच वैज्ञानिक सल्ला देत असतात. तसेच डिजिटल स्वरूपात अशीच खात्रीशीर माहिती प्रत्येक बाळंतिणीपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आशाताईंद्वारे पोहोचवली जात आहे. तुम्ही देखील हा मौल्यवान संदेश प्रत्येक घरात पोहोचवा, जेणेकरून तुमचा हा एक शेअर एखाद्या बाळाची दृष्टी वाचवू शकतो. कमेंटमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा लिहायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.